ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आपण बऱ्याच भागामध्ये ऐकलं की नजर दोष याविषयी खूप काही माहिती घेतलेली आहे आणि आज पण तेच सांगणार आहे. कारण माझ्याकडे असे प्रश्न आलेले आहेत की महाराज म्हटले आमच्या नवरा बायकोमध्ये पटत नाही. हं? आणि हे मंडळी आपल्याकडे प्रत्यक्ष येऊन गेलेली आहे. काही जणांनी मॅसेजद्वारे सांगितलं आहे की आम्हा नवरा बायकोमध्ये पूर्वी खूप चांगलं चालत होतं. हं? आणि अलीकडे हे 10-5 वर्षामध्ये आमचे संबंध बिघडलेत. दोघांचं अजिबात जमाना गेलंय. तर याला पण काही असा दोष असू शकतो का? कुणाची नजर लागलेली असू शकते का? याबद्दल थोडक्यात सांगा म्हटले. तर मंडळी, हो, बऱ्याच वेळेस नजर दोष लागल्यामुळे हा प्रॉब्लेम येतो. बऱ्याच नवरा-बायकोमध्ये पटत नाही. त्याचं कारण म्हणजे काय होतं, आपले जसे वय वाढल्यानंतर आपले मुलं थोडी-थोडी मोठी होत चाललेली असतात. हं. मुलं मोठी झाल्यात, थोडेसे मार्गे शिक्षण वगैरे नोकरीच्या याच्यामध्ये लागलेले असतात आणि थोडक्यात आपली प्रगती होत असते. हं. अशा वेळी जे आपल्या आजूबाजूची संबंधित नातलग म्हणा अथवा शेजारी-पाजारी, दोस्तानातले काही मंडळी असतात ना, त्या मंडळीचा आपल्याला दोष लागतो. म्हणजे त्यांची नजर आपल्याला लागू शकते, आपल्या संसाराला लागू शकते. हं. आणि नजर लागल्यानंतर दोघा नवरा-बायकोमध्ये पटत नाही. हं. आणि बऱ्याच वेळेस वाटतं की आपले विचार बदललेत, काही झालं, असे शंका येतात. परंतु बऱ्याच वेळेस नजर लागल्यामुळे सुद्धा असं होतं. हं. तर काही जण समजा नवरा त्याच्या ऑफिसमध्ये काम करत असेल, तिथली एखादी स्त्री असेल अथवा मित्र असेल, त्याला सुद्धा तुमची ही गोष्ट बघवत नाही. कारण तुम्ही बऱ्याच वेळेस घरातल्या गोष्टी मित्रापाशी सांगता अथवा मैत्रीण असते तिच्यापाशी घरातल्या गोष्टी काही बोलत असतात. अथवा मुलगा आता खूप शिकलाय, पुढे नोकरी लागली, अथवा काहीतरी चांगला शिकतोय, आता हे त्याचं जवळ आलंय वगैरे काही आपल्या घरातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण बोलून दाखवतो. कुठेतरी मन मोकळं करायचा प्रयत्न करतो. पण आपलं हे मन मोकळं केलेलंच काही जणाला खटकतं. वरून समोरून असं कसं एकदम चांगलं दाखवतात, चांगलं बोलतात, पण आतमध्ये त्यांच्या पोटामध्ये जाळ उठलेला असतो. तुमची प्रगती त्यांना रुजत नाही. हं. आणि हे सुद्धा कारण तुम्हा दोघांमध्ये न जमण्याचं असू शकतं. आणि तसंच जळजळ जर नाही जमली करून बी, तुमच्यावर काही जर परिणाम होत नसेल, तर काही वेळेस काय करतात, एखादा मित्र तुम्हाला जवळीक साधतो अथवा तुम्हाला म्हणजे घरी जाण्यापासून प्रवृत्त करतो. घरी म्हणजे बाहेर-बाहेर, इकडं-तिकडं घुमवाघुमवी करणं अथवा इकड्या-तिकड्या गप्पा-गोष्टीमध्येच तुमचं मन रमवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यावेळेस काय होतं, घरामध्ये तुम्ही उशिरा पोहोचता. मग घरच्या लोकांना संशय येतो. अर्थात तुमच्या मिसेसला, बायकोला संशय येतो, तुम्ही सतत बाहेरच राहताय. तुमचं ऑफिस 5ला सुटलंय आणि तुम्ही अजून बी 8-9 वाजेपर्यंत घरी येत नाहीत. म्हणजे असं काय नेमकं? हं. आणि बऱ्याच वेळेस मित्र बी असू शकतो आणि मैत्रीण पण असू शकते. हं. मैत्रीणला सुद्धा अगर तुमच्या जवळची एखादी व्यक्ती समजत असाल, एखादी स्त्री असेल, तर स्त्रीची सुद्धा नजर लागू शकते तुम्हाला. आणि ती तुमच्याशी लाडीकपणाने बोलू शकते आणि सहज घरी गेल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस तुमची बायको म्हणजे थोडा टेन्शनमध्ये बोलते, जरा प्रतिसाद देत नसेल, सतत राग-राग करायला लागली थोडी, की तुम्ही त्याच्यामुळे तणावामध्ये येता
आणि हे तणाव झालेले घरातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्या मैत्रिणीला सांगता. म्हणजे ऑफिसमध्ये एखादी स्त्री काम करत असेल, तुमच्या जवळचे पार्टनर असेल, तिथं शेजारी टेबल तिचा असू शकतो अथवा थोडं बाजूला असू शकतो. मग तिच्याशी तुम्ही मन मोकळं करता. आमची बायको अशीच करते, आमची बायको तशीच करते वगैरे, वगैरे. मग ही काही गोष्टी सांगतात. तिला तिच्यात बरं वाटतं, खूप बरं वाटतं. वरून दाखवत नाही आणि तुमचं असंच फटावं थोडक्यात दोघांचं जमू नये म्हणून ती अति जास्त जवळ अजून येण्याचा प्रयत्न करते. हं. आणि ती तुम्हाला जवळची वाटते. बायकोपेक्षा तीच तुम्हाला जवळची वाटते मग. आणि मग तुम्ही नकळतपणे तिच्यात गुंतले जातात आणि हेच मोठा प्रॉब्लेम अजून तयार होतो, की घरची तुमची बायको आहे. ते बायको पुन्हा अजून तुम्ही वेळ बाहेरच घालवता. आता तुमचं काहीतरी तिला संशय कुठून तरी येतोच आणि मग पुन्हा अजून ते कमी व्हायच्या ऐवजी वाढतच राहतं. हं. मग आता हे काय होतं, ज्यावेळेस तशा नकारात्मक विचाराच्या स्त्रिया अथवा मित्र कुणी असतील, तर याच्यामुळे आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतात. हं. तर तुमच्या लक्षात आलंच असेल, की नेमकं काय होतं ते. आपल्याला कळतच नाही, की ह्याचा दोष लागला, तर ह्याचा नजर लागली आपल्याला, हे लक्षातच येत नाही. आपण असंच जातो, की आपली बायकोच फार आगाऊ आहे. हं. आणि तीच पद्धत आपल्याला नवऱ्याच्या बाबतीत सुद्धा होते. नवऱ्यांना सुद्धा हेच प्रॉब्लेम येतो. एखादी बाई बाहेर काम करत असेल अथवा ऑफिसमध्ये काम करत असेल, काही असेल, तर हीच पद्धत तिथं सुद्धा तिला घरचं कुणी समजावून तुम्ही घेत नाहीत, अशी जाणीव होते. आणि ती ऑफिसमधल्या एखाद्या पुरुषाची अथवा स्त्रीची त्यांची म्हणजे जास्त मैत्री जवळ होते. तुमच्या घरातल्या गोष्टी ती तिथं बोलते आणि ती पण त्याचा गैरफायदा घेऊन तुमचं कसं वाटोळं होईल आणि तुम्ही म्हणजे तुमचा नवरा आहे त्याच्यापासून बाजूला कसं होता येईल, अगर त्यांना बाजूला कसं करता येईल, अशा मनामध्ये विचार करून तुमच्याशी मैत्री करते, बोलते. हं. पण हे गोष्ट आपल्याला लक्षातच येत नाही आणि आपण हळू आपल्या घरच्या नवऱ्यापासून अथवा बायकोपासून हळू दूर जाऊ लागतो आणि हे दूर जाणं म्हणजेच आपल्या घरामध्ये संघर्ष निर्माण होणं. आणि याच्यामुळे तुमच्याकडे खूप काही पैसा सगळं काही आहे, परंतु घरातलं, फॅमिलीतलं, परिवारातलं सुख आपल्याला लाभत नाही. आपली चिडचिड होते आणि चिडचिड झाले की घरातली लक्ष्मी खराब होते. त्याच्यामुळे सर्व वैभव आहे, पण सुख आपल्याला लाभत नाही. हं. हे सुद्धा नजरेचा परिणाम आहे, सहवासातल्या व्यक्तीचा परिणाम आहे, लक्षात घ्यायचं. जर आपण म्हणतो मग इकडे-तिकडे पळतो, की आपल्या घरात सुख नाही, बायको वेगळाच तिकडं-तिकडं बघते, एखादा महाराजाकडे विचारते, की "बाबा आमच्या घरामध्ये दोघांचं पटत नाही." पण का पटत नाही? कुठं काय झालं? याचा विचार करा. आपल्या नवऱ्याला कोणी काही सांगतं का? कारण आपल्या बायकोला कोणीतरी काहीतरी तिच्या सहवासात कोणीतरी अशी नकारात्मक विचाराची नजर लावणारी व्यक्ती सहवासात आहे का? याचा पण शोध घेणं गरजेचं असतं. हं. आपल्याला कळतच नाहीत अशा गोष्टी. पण आपला संसार ही मोडतो केवळ अशा व्यक्तीच्या सहवासात राहिल्यामुळे. मी खूप वेळा बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं, की संबंध व्यक्तीशी कसे ठेवायचे, कोण्या व्यक्तीशी ठेवायचे, जसे नकारात्मक विचाराचं आहे, तर ती ओळखण्यासाठी सुद्धा मी काही स्त्रियांचे हेच पण सांगितले म्हणजे वागणूक, वर्तन वगैरे अशा गोष्टी पण तुम्हाला मी बोललोय. पुरुषाच्या वर्तनाबद्दल बोललोय. हे नकळतपणे आपल्या लक्षात यायलाच पाहिजे आणि निरीक्षण करायलाच पाहिजे. कारण आपला संसार टिकवायचा असेल ना, तर अशा लोकांपासून सावध राहणे गरजेचं आहे. कुणी तुम्हाला लाडीकपणाने बोलत असेल, तुम्ही पुरुष आहात आणि एखादी स्त्री लाडीपणा तिहून जर तुम्हाला मैत्री करण्याचा प्रयत्न करत असेल, काही तर त्यावेळेससुद्धा थोडं संशयास्पद राहणे. कारण अशी स्त्री ही नकारात्मक विचाराची असू शकते. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. आपला संसार मोडण्याची शक्यता असते. घरामध्ये कलह निर्माण होऊ शकतो, भांडणं होऊ शकतात, एवढं लक्षात घ्या. ही काही साधी सोपी गोष्ट नाही. आपल्याला कळत नाही, पण आपण थोडं निरीक्षण केल्यानंतर समजते. हं. आणि पुरुषांनी सुद्धा हं, लक्षात घ्यायचं, अशी ज्यावेळेस स्त्री येते त्यावेळेस अगर कोणी जर व्यक्ती आपल्याला बोलत असेल ना, तर हे सुद्धा अथवा शेजारी सुद्धा असू शकतो. हं. नातलगातले पण असू शकतात. स्त्री असो, पुरुष असो, कुणीही. तर ही आपल्या
संबंधित जवळचेच आपल्या सहवासातलेच व्यक्ती आपल्या संसाराला नजर लावू शकतात. हं? ही कुणाला पटत नाहीत गोष्टी, पण मी सांगत राहतो. ज्यांना पटेल ते बघतील करायचं. आता तुम्ही म्हणाल एवढ्या गोष्टीहून मग आम्ही करायचं काय? आहे तर असं झालंय आमचं, पण याच्यापासून आम्ही दूर जावं लागेल. आपल्याला काय करावं लागेल याच्यासाठी? तर सगळ्यात गोष्ट लक्षात येते, थोड्या-थोड्या गोष्टीतून ह्या गोष्टीचं तुमच्या लक्षात यायला लागलं, हे असं व्हायला लागलं, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नजरेपासून बचवण्यासाठी हं, तुम्ही जर पूजा अर्चामधले असाल, तर एक म्हणजे सोपा उपाय सांगतो मी तुम्हाला. घरी देवपूजा केल्यानंतर हं, देवपूजा केल्यानंतर चंदन हं, चंदन असतं. चंदनाचं असं हातावर घेऊन असा गोलाकार असं-असं फिरवायचं आणि मंत्र असं बोलायचा. कोणता मंत्र बोलायचा? की ओम नमो ओंकारेश्वर कामी स्वाहा. ओम नमो ओंकारेश्वर कामिनी स्वाहा. ओम नमो ओंकारेश्वर कामिनी स्वाहा. हे मंत्र बोलत बोलत असं असं हे गंध तयार करायचा आणि तो गंध इथे लावायचा, असा इथे लावायचा. हं? छोटासा लावा. आता या गंधाने काय होणार आहे, की ज्यावेळेस तुमच्यावर कोणी नजर टाकतं, अगर काही वाईट नजर न काही गोष्टी करायला प्रयत्न करायला असेल, तर त्याचा परिणाम तुमच्यावर होणार नाही. लक्षात घ्या. कारण देव ही अशा नजरेच्या व्यक्तीला दूर करतो. म्हणजे तिचा परिणाम आपल्यावर होणार नाही. लक्षात घ्या. त्यासाठी हे मंत्रसिद्ध केलेला गंध तुम्ही कपाळाला लावायचा. नियमितपणे तुम्ही पुरुष असाल, पुरुष असू द्या, स्त्री असाल, स्त्रीने लावा. त्याच्यावर वाटल्यास टिकली लावा परत. तुम्हाला नाही ती आवडत तर छोटासा का होईना, पण तुम्ही कपाळावर लावू शकतात. त्याच्यामुळं हे असे काळ्या नजरेपासून जी लोकं आपल्याला त्रास देतात, आपला संसार मोडू पाहतात, नवरा-नवरीमध्ये म्हणजे नवरा-बायकोमध्ये पटत नाही, अथवा तुमची प्रियशी प्रियकर असेल त्यांच्यासाठी सुद्धा ही गोष्ट करायला काही अडचण नाही. तर ही काळ्या नजरी म्हणतो, नजर लावणे, ही खूप काही आहेत. लोकांना याच्यामुळे बऱ्याच बाधा तयार होतात. आपले चालू घडीतले संसार, चांगले संसार आहेत, ते मोडू इच्छितात ते लोकं. तुमचं देखवत नाही त्यांना, त्याच्यासाठी सावध राहायचं. तर असो मंडळी, याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात. आशाच तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा.